बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कोयत्यानं वार करून कुकरच्या झाकण्यानं पत्नीला मारहाण केली आहे। या मारहाणीत सविता गोरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर संशयित पती छत्रगुण गोरे याला पोलिसांनी अटक केली आहे। कोयता आणि कुकरच्या झाकणानं पत्नीवर पतीनं हल्ला केलाय आणि या मारहाणीमध्ये सविता गोरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर संशयित पती छत्रगुण गोरे याला पोलिसांनी अटक केली आहे। हा सगळा प्रकार नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घडलाय। गंगापूर रोड परिसरात पतीनं पत्नीची हत्या केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। कोयत्यानं वार करून कुकरच्या झाकणानं पत्नीला मारहाण करण्यात आली आहे आणि या मारहाणीमध्ये सविता गोरे यांचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणात संशयित पती म्हणून छत्रगुण गोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे। हा सगळा प्रकार नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात घडलाय। पतीनंच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किशोर बेलसर आहेत। किशोर, नेमकी ही धक्कादायक जी घटना घडली त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? दीपाली, गंगापूर रोड परिसरातील डीके नगर मधील घटना आहे। काल झालेली घटना आहे। या दोन्ही दाम्पत्यांना 3 मुली होत्या आणि एक मुलगा होता। त्यापैकी एका मुलीने प्रेमविवाह केल्याचे तिच्या पतीला खटकत होते या महिलेच्या, आणि त्या पतीने तिच्या डायरेक्ट दुपारी दोघांमध्ये वाद झाला आणि ती मुलीशी बोलत असताना त्याने डोक्यात तिच्या कुकरचं झाकण टाकलं। त्यानंतर मेली नाही म्हणून त्यांनी कोयत्याने सुद्धा वार केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पती फरार आहे आणि गंगापूर पोलीस स्टेशन त्याचा तपास करीत आहे। दीपाली, धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।